जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चाद्रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. आजचा दिवस आहे गुरुवार आणि आपली तिथी आहे कृष्णाष्टमी. त्यामुळे अष्टमी म्हणजे या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. नक्षत्र आहे भरणी, 27व्यापैकी दुसरं नक्षत्र आहे आणि याचा नक्षत्र स्वामी आहे शुक्र. शुक्राबद्दलचं विवेचन आपलं झालं आहे. तरी हिमकुंदमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं, सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं. म्हणजे सांगण्याचं कारण आहे की सर्व शास्त्रांचं ज्ञान आणि प्रवचन करणारा हा शुक्र आहे. सर्व शास्त्राचं ज्ञान आणि प्रवचन देणारा हा शुक्र आहे. त्याचं हे जे नक्षत्र आहे ते नक्षत्राचा स्वामी आजचा हा शुक्र ग्रह आहे. नंतर हा मेष राशीमध्ये आहे आणि त्याची देवता यम म्हणजे मृत्यू. प्रत्यक्षामध्ये मृत्यू हा विचार आपण असा करायला पाहिजे की मृत्यू हा आपल्या वाईट विचारांचा झाला पाहिजे आणि नवीन जीवन आपल्याला निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष देहाने मरण्याची गरज नाही, हे सगळ्यात मोठं वेदांताचं वाक्य सांगणारा यम आहे. यम म्हणतो मला घाबरायचं काही कारण नाही. त्या यमाला जर अशा पद्धतीने पाहिलं, जे लोक अशा प्रकारचं चिंतन आणि मनन करतील त्यांना यमापासून तशी काही भीती नाही. मनोनिवृत्ती परमोपशांती, सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. त्या मणिकर्णिका घाटावर जर मनाची शांती असेल तर त्या ठिकाणी अमरत्व प्राप्त होऊ शकतं, असं सांगणारी ही यमदेवता आहे. आणि बघा, जर दैत्य त्याला म्हटलं नाही, मृत्यू देतोय आणि दैत्य जर त्याला म्हटलं नसेल तर तो वाईट कसा असेल, हा सुद्धा विचार आपण मनात कधी करत नाही. देवता हे म्हटलं यमाला, त्यामुळे ती देवता ही आपल्या चांगल्यासाठीच आहे आणि मृत्यू तसाही आवश्यक आहे. देहाचा मृत्यू आवश्यक आहे आणि त्यानंतर पुनर्जीवन आहेच. तर त्यापेक्षा मृत्यूच्या नंतरचा विचार करण्यापेक्षा ते म्हणतात याच क्षणी कशाचा तरी मृत्यू व्हावा, वाईटाचा मृत्यू व्हावा आणि नवीन पेरणी व्हावी. तसंही आपलं हे वातावरण पेरणीचंच आहे. अशी नवीन प्रकारांची विचारांची पेरणी व्हावी असा सुद्धा अर्थ आपण या यमाच्या नक्षत्रावर काढू शकतो. त्याचं चिन्ह आहे त्रिकोण. आपल्या ब्रह्मांडामध्ये जसा जसा विचार करते तसं तसं काहीही असं अवास्तव दिसत नाही. बघा, यम नक्षत्र, यम त्याची देवता आहे आणि चिन्ह त्रिकोण आहे. त्रिकोण आणि दुसरं त्याचं चिन्ह योनीसुद्धा आहे. मग योनी याचा अर्थ असा आहे की उत्पत्तीचं प्रतीक आहे. उत्पत्तीचं प्रतीक योनी आणि यम या दोन्ही याचा जर आपण एकत्र विचार केला तर यम म्हणतो की नवीन विचारांची प्रेरणा आणि योनी म्हणते उत्पत्ती. या दोन्ही गोष्टी त्रिकोण. आणि तसंही हिंदू धर्मामध्ये त्रिकोणाला अतिशय महत्त्व आहे. जीव ब्रह्म माया. अगदी वेदांताचा जरी विचार केला, वेदांताच्या पासून जरी विचार केला तरी ब्रह्म जीव माया त्रिकोण म्हणजे हा त्रिकोण. या त्रिकोणाचं टोक किंवा मध्य काही आपण यमाला जर धरलं तर तो यम आपल्याला काहीतरी विसरायला लावतो. तेच भस्म, चितेवरील भस्म शंकर आपल्या अंगाला लावतात, हे आपण मागच्या निरूपणामध्ये पाहिलं आहे. त्यामुळे ती जी यमदेवता आहे त्याचं चिन्ह आहे त्रिकोण. त्याचं चिन्ह त्रिकोण आहे आणि या सगळ्या गोष्टींचं सर्व याचं ज्ञान देणारा शुक्र म्हणजे या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण होऊन आजचं तिथीवार नक्षत्र असं झालं आहे. म्हणजे तिन्ही यांचं, अष्टमी म्हणजे देवीचं, शुक्र म्हणजे आपल्या हिमकुंदमणाला हे स्तोत्र आणि त्यानंतर यमाचं निरूपण झालं आणि त्रिकोणाबद्दल म्हणजे नवीन शास्त्र शिकण्याची संकल्पना मनात येणं हे सुद्धा आवश्यक आहे. आता दशावतारांचं चिंतन आपलं चाललं आहे. ह्या एवढ्या सुंदर अशा नक्षत्रावर, एवढ्या सुंदर अशा तिथीवर चिंतन होणं म्हणजे हे आपल्यासाठी खरंच त्यांचा आशीर्वाद आपण समजू शकतो. आणि जास्तीत जास्त समजून घेण्याचा, चिंतन करण्याचा, मनन करण्याचा प्रयत्न करू म्हणजे तो जो त्रिकोण त्यांनी सांगितला त्या त्रिकोणाचा फायदा आपण घेऊ शकू आणि यमाला जे शिकवायचे ते आपण शिकू शकू. आता रामो अवतार सूर्यस्य,
चंद्रस्य यदुनायकः. प्रत्येक वेळी दशावतारांची सुद्धा वेगवेगळी स्तोत्र आपल्याला सापडू शकतात. हरि अनंत हरिकथा अनंता. रामो अवतार सूर्यस्य, चंद्रस्य यदुनायकः, नृसिंहो भूमिपुत्रस्य, बुद्ध सोमसुतस्य च. नंतर वामनो विबुधाचार्यस्य, आता वामन अवतार आज घेणार आहे. वामनो विबुधाचार्यस्य, भार्गवस्य परशुरामकः, कूर्मो भानुपुत्रस्य, सैहिकेयस्य सूकरः, केतो मीनावतारश्च, ये चान्ये तेपि खेटजाः. आता यामधले आपले नृसिंह अवतार झालेला आहे, यदुनायक अवतार आपण थोडक्यामध्ये घेतलेलाच आहे, रामाचा अवतार झालेला आहे, भार्गवाचा अवतार आपण घेतलेला आहे, कूर्माचा अवतार झालेला आहे आणि त्यानंतर सूकर अवतार झालेला आहे. इतके अवतार आणि मीनावतार पण झालेला आहे. इतके अवतार पाहता पाहता आपला त्यावरती चिंतन मनन झालं आणि त्या चिंतन मनावतारातून ह्या ज्या स्तोत्राचा अर्थ आपण घेतो, असं सूर्याचा अवतार म्हणजे मनाने कोणीच म्हटलेलं नाही. जे काही आपण बोलतोय ते अगदी शास्त्राच्या आधाराने बोलतोय की रामो अवतार सूर्यस्य, रामो अवतार सूर्यस्य, चंद्रस्य यदुनायकः, नृसिंहो भूमिपुत्रस्य, बुद्ध सोमसुतस्य च, वामनो विबुधाचार्यस्य, भार्गवस्य परशुरामकः, कूर्मो भानुपुत्रस्य, सैहिकेयस्य सूकरः, केतो मीनावतारश्च, ये चान्ये तेपि खेटजाः. असं शुक्रापासून परशुराम, शनीपासून कूर्म, राहूपासून सूकर, बुधापासून बुद्ध आणि सूर्यापासून राम आणि चंद्रापासून आपले यदुनायक म्हणजे श्रीकृष्ण असा यांचा अवतार झालेला आहे. आता मत्स्यावतार आपण घेतला. त्या मत्स्यावतार म्हणजे चेतनेची सुरुवात झाली पाण्यापासून. थोडंसं चिंतन करू चेतनेची सुरुवात, कारण आपण फक्त 5 अवतारांचं महत्त्व घेणार आहे सुरुवातीला. कारण 6वापासून जे अवतार आहे 6, 7, 8, 9, 10, 11 ते सगळे भगवंतांनी प्रत्यक्ष अवतार घेतलेला आहे. प्रत्यक्षात यांनी पण घेतलेला आहे, पण ते अंशावतार आहे. पूर्णावतारामध्ये कृष्ण आले आहेत ना, हा फरक आहे. त्यामुळे 5 अवतारापर्यंतच हे चिंतन आपण करू शकतो आपल्या दृष्टीने. तर त्यांनी म्हटलं की मत्स्यावतार हा चेतनेची सुरुवात आहे. जी सुरुवात पाण्यापासून झाली त्याचं चिंतन आपण केलं आहे की गर्भजलामध्ये जो शिशु असतो तो मत्स्यासारखाच असतो. नंतर दुसरं कूर्मावतार म्हणजे उभयचर होतो तो, आणि तो उभयचर झाल्यानंतर चेतना पाण्यातून बाहेर पडून जमिनीवर सरपटू लागते. जमिनीवर सरपटू लागते तो अवतार आहे कूर्मावतार. कूर्म म्हणजे आपला कासव. त्या कासवानी काय केलं, समुद्रमंथनाच्या वेळी त्याला आधार दिलाय आणि पूर्ण यांचं समुद्रमंथन होऊ दिलं आणि जे अमृत आणि विष बाहेर पडायचं ते पडू दिलं. 14 रत्न निघाली. हा सगळा आधार देत कुर्मानी त्यांच्या अवतारात केलं. आपल्यासाठी तो आपण सरपटू लागतो. नंतर तिसरा वराह अवतार आहे भूचर. भूचर म्हणजे पूर्णपणे पशु. वराह म्हणजे पूर्णपणे पशु. तो पूर्णपणे पाठीचा कणा असलेला आणि सरळ जमिनीवर चालणारा पशु आहे वराह. कुर्मामध्ये आणि वराहामध्ये पण फरक आहे. म्हणजे भगवंतांनी जे अवतार घेतले ते सुद्धा किती त्याला आपण सायंटिफिक म्हणू शकतो. अशा प्रकारचा पहिल्यांदा वराह झाला आणि नंतर मत्स्यावतार असं नाही. जिथे जिथे आपण प्रकृतीकडे बघू त्या ठिकाणी आपल्याला अगदी तंतोतंत असं एक प्रकारचं काय सिस्टेमिक माहिती आपल्याला मिळू शकते. मग त्यांनी म्हटलं की सरळ असलेला जमिनीवर चालणारा पशु म्हणजे हा वराह आहे. वराहाला 4 पाय आहेत, जमिनीवर चालतो आहे पूर्णपणे. नृसिंह अवतार काय आहे मग, अर्ध मानव आहे आणि अर्धा पशु आहे. मला काय सांगायचं या निवेदनातून समजेल की नृसिंह अवतारामध्ये भगवंतांनी जो अवतार घेतला तो अर्धा पशु आहे आणि अर्धा मानव आहे. इथे आत्तापर्यंत पूर्ण पशुरूपात भगवंत आहे, कारण त्यावेळी आपली सुद्धा निर्मिती नाहीच आहे. जेव्हा ही सुरुवातीचे अवतार आहेत सत्यातले तेव्हा कुणाचीच निर्मिती नाही, त्यामुळे पशु अवतारात त्यांनी ते कार्य केलं. आता आपल्यासोबतच त्या चेतनेचा विस्तार होत नृसिंह अवतारामध्ये अर्धमानव आणि अर्धा पशु असा अवतार निर्माण झाला. म्हणजे आपला सुद्धा पशुकडून मानवाकडे उत्क्रांती व्हायला पाहिजे असा अर्थ आहे. आपली सुद्धा पशुकडून, कारण वाईट गुण असतात पशुचे. आपण सगळे म्हणतोच ना, जेव्हा आपण पत्रिका बघतो कोणत्या योनीतला आहे तर तो पशु योनी निघते. बरेचदा हरिण असतो, हत्ती असतो आणि ह्या सगळ्या योनी ज्या निघतात ती पशु. पण ती पशु योनी पार करून आपण मानव जन्माला आलो आहे की नाही. म्हणजे मग पशुकडून मानवाकडे होणारा हा मध्यवर्ती बदल आहे. प्रत्यक्षात माझ्यात जरी नाही झाला तरी उत्क्रांतीमध्ये तो बदल होतो आहे आणि तोच अवतार भगवंतांनी बरोबर नृसिंह अवतारामध्ये घेतला आहे. त्यांची पात्रंसुद्धा आपण तपासून बघतो. जे भागवताचा अभ्यास करतात त्यांना ते पात्रांची सुद्धा तपासणी करता येते. कोणानंतर कोण, त्याचाच नातू हा आज जो मी विचार करणार आहे बली, तो प्रल्हादाचाच नातू आहे. म्हणजे नृसिंह अवताराचंच वर्णन पुढे चाललं आहे. हे सुद्धा किती सिस्टमॅटिक खाली येतो आहे. या आपल्या आतपर्यंत येण्यासाठी आपल्याला हा सगळा विचार करता येतो कनिष्ठ मानसिक चेतनेपासून. म्हणजे आपली जी कनिष्ठ मानसिक चेतना असते पशुची कनिष्ठ मानसिक चेतनेपासून बुद्धीपर्यंतचा प्रवास म्हणजे हा नृसिंह अवतार आहे.
तो भगवंताचा अवतार तर बघायचाच आहे, आपण आपला अवतार सुद्धा बघू. म्हणून 5 अवताराशी संबंध मी स्वतःचा आपण मानव जातीशी जोडू शकतो. आता 5वा जो वामन अवतार आहे, आज मी ज्याचं आपण चिंतन करणार आहे, तो म्हणजे बटू रूप आहे, बटू मानव आहे. एकदम मोठा अवतार घेतला नाही भगवंतांनी, बटू अवतार घेतलेला आहे. बटू रूपामध्ये मानव, पण बटू अवतारात आहे, पण मानवाचं सगळं सगळं सार त्याच्यामध्ये आहे. मानव कधी शिकतो, मानव द्विज कधी होतो, जेव्हा ज्ञान घेतो तेव्हा. सुरुवातीला जेव्हा जन्म होतो तेव्हा त्या जन्माला फक्त अज्ञानच कारणीभूत आहे, म्हणजे कोणाचंही असो परंपरेपासून अज्ञान कारणीभूत आहे. 8 वर्षानंतर जेव्हा तो ज्ञान संपादन करतो, संपादनाला सुरुवात करतो, तो बटू, म्हणजे त्या बटूजवळ जे ज्ञान असतं ते पूर्ण मानवाचं ज्ञान त्याच्यामध्ये एकवटलेलं असतं. म्हणून भगवंतांनी बरोबर बटूचाच अवतार घेतला आहे, वामन अवतार घेतला आहे. आणि वामन अवतार म्हणजे बटू, म्हणजेच तो प्रत्यक्षात पूर्ण मानव त्यालाच म्हटलं जातं. बटूलाच फक्त पूर्ण मानव म्हटलं जातं, कारण त्याच्या जो ज्ञान आहे, ज्ञान घेण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. लहानपणी जी क्षमता आपल्यामध्ये असते ती वय झाल्यावर राहत नाही. त्याच्या शिक्षणाचं जे वय आहे ते बटूचं, म्हणजे ही जी लहान पिढी आहे त्या पिढीतच भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. म्हणजे हे जे वामन अवताराचं रूप आहे, म्हणजे आपण बटू रूपामध्ये मानव आणि पूर्ण मानवाचा अवतार भगवंतांनी घेतला. त्या ठिकाणी सुरुवातीला कसा घेतला, जलचर आहे, मग उभयचर झाले, नंतर कणा असलेले झाले, नंतर अर्धा पशु आणि अर्धा नर झाले, आणि आता पूर्ण मानव झाले. पण पूर्ण मानव म्हणजे भगवंताचा पूर्ण अवतार नाही, तो पुन्हा अंशावतारच आहे. कारण पुढे भगवंत येत आहेत, परशुराम, आणि परशुराम सुद्धा रागीट अवतार आहे, पशुरूप जास्त आहे त्यांच्यामध्ये. पण त्याच्यानंतर जे येत आहेत राम, ते बाकी पूर्ण अवतारामध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी तुलना आपण करू शकत नाही. या 5च्या नंतरचे जे अवतार आहे त्यांच्याशी आपली तुलना होऊ शकत नाही, कारण त्यांची ती अगदी उच्च अवस्था आहे. जर एखादा साधक तसा घडला तर पूर्ण दशावताराचं वर्णन तो करेल आणि स्वतःच्या जीवनामध्ये तो अनुभवू शकेल इतपत आहे. पण पुढचे अवतार बाकी भगवंतांचे स्वतःचे अवतार आहे, त्या अवतारांचं वर्णनसुद्धा एखाद्या दिवशी करेन, की ते अंशावतार कसे, पूर्णावतार कसे, आणि कोणत्या निमित्ताने निमित्त कारण अवतार कसे, असे जे 22 अवतार आहे भगवंतांचे ते सुद्धा आपण वर्णन करू शकतो. पण सध्याच्या परिस्थितीत 5व्यापर्यंत बटू वामन रूपापर्यंत शरीर आणि बुद्धीने मानव आहे, शरीर आणि बुद्धीने मानव आहे, पण चेतनेचा आणि विचारांचा विकास अजून व्हायचा आहे अशी अवस्था आपली असते, ती बटूरूप अवस्था. पण भगवंतांचा झाला केव्हा, बटूरूप जेव्हा आले तेव्हा भगवंत साधे बटूच्या रूपात आले. पण जेव्हा त्यांनी ते 3 पायांची जेव्हा त्यांनी आखणी केली तेव्हा ते त्रिविक्रम अवतारात आले आहेत. तो जो त्रिविक्रम अवतार आहे तो वेगळा आहे, पण सध्या बटूरूपात आहे. समोर दिसताना असं दिसतं अरे वामन रूप आहे, बटूरूप आहे, कोणी त्यांना नमस्कार वगैरे केला नाही, सरळ एक आपला दांडा घेऊन आलेला तो बटू आहे. मग तसं आपलं आहे. आपल्या बाबतीत कसं होतं, शरीर आणि बुद्धीने मानव, पण चैतन्याचा स्तर कमी आहे. पण त्याच बटूनी जर समजा 12 वर्ष राहिले गुरुकडे, तो बटू राहिला, किंवा आपण ज्ञान घेत राहिलो 12 वर्ष, आणि 12 वर्षांनी आपण सुद्धा त्रिविक्रम होऊ शकतो. कारण ज्ञानसंपन्न व्यक्ती, आत्मज्ञान असलेला व्यक्ती त्रिविक्रमाचीच बाजू मांडू शकतो. मग या सगळ्या गोष्टी सुरुवातीला वामन दिसले, वामन दिसल्यानंतर विचारांचा विकास अजून बाल्यावस्थेत आहे असे वामन आपल्यासमोर उभे राहिले. म्हणजे त्या घटनेमध्ये उभे राहिले जे बाल्यावस्थेत आहे, त्यांचं ज्ञान बाल्यावस्थेत आहे सध्या. कारण पुढे जेव्हा ते 3 पाय दाखवतील तेव्हा मग त्यांचं त्रिविक्रम रूप ते दाखवणार आहे. जड तत्वातून चैतन्याचा झालेला हा आविष्कार चैतन्याची निम्न अवस्था आहे. मग आतापर्यंतच्या अवतारांपेक्षा आणि हा अवतार वेगळा वाटला की नाही, आतापेक्षाच्या अवतारांपेक्षा हा मानव आहे, बटू आहे, छोट्या ह्याच्यात आहे, आणि ज्ञान संपादन करण्याची त्याची तयारी आहे, ज्ञान संपन्न करायची ती तयारी आहे. त्याच्यामुळे आता वामन अवताराची कथा सुरू करताना आधी त्याचं नाव घेते, देवेश्वराय देवाय देवसंभूती कारणे प्रभावे सर्वदेवानां वामनाय नमो नमः. दैत्यराज बळीराजा अतिशय दानशूर आणि पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा होता, परंतु त्याच्या अफाट सामर्थ्यामुळे आणि असुरांच्या वाढत्या प्रभावामुळे देवांचा राजा इंद्र घाबरला. त्यामुळे वामनाला अवतार घ्यावा लागला ना. तर त्याच्या आधी आपण आपलं गुरूंचं स्मरण करू, तेव्हा ती कथा आपल्याला समजणार आहे. म्हणून अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तप्तदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जय जय रघुवीर समर्थ. एवढी सगळी त्यांची आराधना केल्यानंतर, नक्षत्र तिथीवार बघून आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मग कुठे काहीतरी ते ज्ञान आपल्या पचनी पडेल. आपल्याला वेळ कमी असतो, पण त्या वेळात आपण चिंतन मनन अगदी उच्च दर्जाचं करून आपण भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो रोजच. मग या ठिकाणी जेव्हा बळी चांगला होता, आता बळी चांगला का होता? बळीराजा चांगला असणारच आहे, कारण तो आजोबा त्याचा प्रल्हाद आहे आणि प्रल्हादासाठी तर जन्म आहे नृसिंहांचा. नृसिंहांचा जन्म प्रल्हादासाठी असल्यामुळे प्रल्हादांचे सगळे चांगले गुण बळीराजामध्ये आहे. पण बळीराजाजवळ एकच थोडासा वाईट गुण आहे की तो देण्याचा, तो जो देतो त्याचा अहंकार त्याला होतो. म्हणजे एकही गोष्टीचा अहंकार, पूर्वापार चालत आलेली परंपरा, त्या परंपरेतून मिळालेलं ज्ञान, त्या परंपरेतून मिळालेली संपत्ती आणि सगळं काही बळीराजाजवळ होतं, सगळं बळीराजाजवळ होतं. आणि तरीसुद्धा बळीराजासाठी भगवंतांना अवतार घ्यावा लागला. नाहीतर ते सतत दैत्यासाठी अवतार घेणारे. पण हा दैत्य कुळातला आहे, जसा प्रल्हादही दैत्य कुळातला होता, पण त्यांचा जे आजोबा होता त्यांच्या प्रेमासाठी अवतार घेतलाय. आणि बळीराजासाठी कसा घेतला हे अतिशय आकर्षक अशी कहाणी आहे त्याची बळीराजाची. व वैयक्तिक धर्म आणि वैश्विक समतोल असा भगवंतांना सांभाळायचा होता. मगाशी जेव्हा कुर्मावतार झाला तेव्हा समुद्रमंथन केलं, त्याच्यानंतर सुकर अवतार झाला तेव्हा त्यांनी पृथ्वीला वाचवलं. आता पृथ्वीच्या आतमध्ये गोंधळ आहे. आता हा जो गोंधळ आहे पृथ्वीला वाचवून तो समोर आणून ठेवलं, पण पृथ्वीवरती गोंधळ अराजक माजलंय हे भगवंतांच्या लक्षात आलं. की भगवंत म्हणतात आहे की आता बाकी भगवंतांना कशी प्रार्थना केली ते सांगते की त्या गोंधळामुळे त्यांना यावं लागलं. प्रत्यक्षामध्ये आता तर पृथ्वीला सांभाळून ठेवल्यानंतर पृथ्वी जर वर मी आणली तर सांभाळण्याची जबाबदारी राजांची आहे. मग तो राजा ही बळीराजा आहे. मग वैयक्तिक धर्म त्याचा काय आणि वैश्विक समतोल काय हे त्यांनी सांभाळायला पाहिजे. जर त्यांनी सांभाळलं असतं हरिश्चंद्रासारखं तर भगवंतांना अवतार घ्यावा नसता लागला. पण घडलं काय की बळीराजा वैयक्तिकदृष्ट्या अत्यंत दानशूर होता, धर्मात्मा होता, प्रजाहितदक्ष होता. किती सुंदर वर्णन आहे बळीराजांचं. बळीराजाला पण 2 भागामध्ये करू, कारण बळीराजाचं पुढचं जे आहे ना ते सगळं अतिशय आपल्या अंगावर काटा आणणार आहे. मग बळीराजा जर असा चांगला होता, तो प्रजाहितदक्ष का होता? याचं कारण त्याचे आजोबा प्रल्हाद आहे. प्रल्हादापासून आलेली ही परंपरा आहे. पण त्याच्या सत्तेमागे असुरांचं बळ होतं. आता राजसत्ता चांगली आहे, पण राजसत्ता टिकवत असताना राजा किती लोकांकडे लक्ष देणार आहे? राजाला आपली सत्ता टिकवायची आहे आणि सत्ता टिकवत असताना हे राज्य काबीज कर, ते राज्य काबीज कर, हे राज्य अगदी स्वर्गापर्यंत गेला आहे तो. आणि त्या काळी असं तो जो काळ आहे तो स्वर्गारोहण ते लोक करायचे. स्वर्गाचं सुद्धा राज्य त्यांना मिळवायचा प्रयत्न असायचा. म्हणजे राहायचं पृथ्वीवर आणि स्वर्गसुद्धा आपल्या काबीज असे ते धर्म करायचे, दान करायचे, यज्ञ करायचे, पण स्वर्गावर सुद्धा ताबा मिळवायचा अशी अभिलाषा. मग ही जी अभिलाषा बळीराजाची काही चुकीची आहे का? जर तुला संपत्ती मिळवायची आहे, जर राज्य कमवायचं आहे तर या सगळ्या गोष्टी होणारच आहे. पण ते करत असताना त्याच्या हाताखालचे जे लोक आहेत ना ते सगळे असुर आहेत. त्याच्या हाताखालचे लोक असुर आहेत. असुरांची सेना आहे त्याची. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक रामायण असो, भागवत असो, महाभारत असो, प्रत्येकामध्ये आपण जर बारीक निरीक्षण केलं तर असुरांचा मोठा त्रास आहे. तर हे असुर, त्यांच्या सत्तेमागे असुरांचं बळ होतं. आणि ते असुरांचं बळ आणि असुरांचा स्वभाव कसा असतो आपल्याला माहिती आहे. ते अतिशय मदोन्मत्त होऊन जातात असुर. त्यांच्या हातात सत्ता आली की मद त्यांचा वाढतो. बाणासूर वगैरे सारखे दैत्य त्याच्या हाताखाली, ते बाणासूर. त्याच्याबद्दल विचार केला तर त्याची जी कला, त्याचे जर अवगुण पाहिले तर ते सुद्धा भागवतात छान सांगतात. अहंकारी, भोगवादी, रक्तपिपासू असा तो, अशा प्रकारचे असुर त्याच्या हाताखाली होते. आणि त्याच्या सत्ता मिळाली आहे आपल्या राजाला. आपल्या राजाला सत्ता मिळाली आहे, हे त्याच्या हाताखाली आहेत. जेव्हा असुरांचं राज्य, मग आता हे जे असुरांचं राज्य, एक राजा चांगला पण असुरांना घेऊन जर पुढे जात असेल तर त्याचं काय झालं? असुरांचं राज्य तिन्ही लोकात प्रस्थापित व्हावं तेव्हा बळीराजाच्या चांगुलपणापेक्षा असुरांचा प्रभाव वाढला ना. असुरांचा प्रभाव वाढला आणि ते स्वतःच्या अधिकाराचा समजून जा. आपला राजा अतिशय, आपला मुख्यमंत्री खूप चांगला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हाताखालचे लोक जर चांगले नसतील तर किती लोकांकडे मुख्यमंत्री लक्ष देणार आहे? 1-2 वेळेस अटक करतील, एखाद दिवस करतील,
पण सतत त्याची अभिलाषा आहे राज्य मिळवायची, आपल्या चांगलं राज्य मिळवायचं आहे आपल्याला, कशावरचं, स्वर्गातलं. मग अभिलाषा उत्तम आहे, पण खाली काम करणारे जे लोक आहे ना, ह्याच्या अधिकाराचं राज्य मिळालं की अधिकाराचा गैरवापर करणारे हे लोक होते सगळे. त्यामुळे बळाचा आणि अधिकारांचा दबाव इतर लोकांवर, विशेषतः कोणावर पडतो? असुरांचा जो दबाव आता सुद्धा आपण अनुभव घेतोय सध्या, असुरांचा दबाव कोणावर पडतो? जो ऋषींवर पडतो आणि देवांवर पडतो. चांगल्या लोकांवरती असुरांचा प्रभाव पडतो. बळीराजा जरी त्याला निमित्त नसला, बळीराजा जरी वाईट वागत नसला, तरी त्याच्या ध्येयकांक्षेमुळे, तो पुढे जाण्याच्या कांक्षेमुळे तो पुढे पुढे जात गेला. हाताखाली आलेली सत्ता असुरांनी नको तशी वापरली, आणि नको तशी वापरली म्हणून जे बिचारे ऋषी यज्ञ करत होते, यज्ञ होऊ देत नव्हते. देव काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न केला, देवांना पण अडथळे आणत होते. आणि हे लोक, असुर लोक जे असतात, ते खरंच चांगल्या लोकांना भयंकर त्रास देतात. त्यामुळे असा त्रास त्यांचा सुरू झाला. मग आता इंद्रपद आणि यज्ञ भाग, आता इंद्रपद मिळवायचं ह्याची अभिलाषा, आणि यज्ञ, सर्व स्वर्गलोक हे इंद्र आणि देवांच्या नियंत्रणात राहणं आवश्यक आहे ना. त्यांचा इंद्रलोक किती चांगला आहे. त्या इंद्रलोकामध्ये ज्या इंद्राचं राज्य आहे, तो इंद्र पाऊस पाडतो, सगळं व्यवस्थित सुपीक जमीन ठेवतो, पाणी, उजेड, वारा, ऊन, पाऊस सगळं व्यवस्थित नियंत्रणामध्ये ठेवतो इंद्र. आणि इंद्र हा एक नाही आहे, इंद्र हे पद आहे. आणि त्या पदावरती जो बसतो, आपल्यासारखं करप्शन नाही, भ्रष्टाचार नाही तिथे, की जो त्याच्या पात्रतेचा असेल तोच इंद्रपद भोगतो. आणि म्हणूनच इंद्राला सगळे ब्रह्मा, विष्णू, महेश सांभाळतात, कारण इंद्रपद वाचलं पाहिजे. कारण इंद्र जे काम करतो ते सृष्टीच्या परोपकाराचं काम आहे. त्यामुळे त्याला नियंत्रणात राहणं खूपच आवश्यक आहे. आणि इंद्राला मिळवण्यासाठी जो इंद्रपद जे आहे ते सांभाळायचं, तर सृष्टीचं संतुलन आवश्यक मानलं गेलं आहे. आणि देव कशासाठी पाहिजे? देवता. देव म्हणजे देवता कशासाठी पाहिजे? देवता या सृष्टीच्या नैसर्गिक घटकांचं, म्हणजे जल, वायू, सूर्य इत्याचं प्रतीकच आहेत. सरळ सरळ ह्या देवता समोर दिसतात, त्या पर्जन्य देवता, वरुण देवता, या सगळ्यांचं आवाहन आपण करतोच की नाही. तर त्या सगळ्या देवता आवश्यक आहे. आणि इंद्रपदही आवश्यक आहे स्वर्गाचं. स्वर्गामध्ये जर ती गोष्ट घडत नसेल तर पृथ्वीला त्रास आहे. पृथ्वीचं संचालनच स्वर्गामधून होत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, आणि मग यज्ञ वगैरे याग जे लोक करायचे त्यांना हे लोक त्रास द्यायचे. ते जरी बळीराजापर्यंत जात नसलं तरी कारण बळीराजाच ठरला. आता सध्याची परिस्थिती तशीच आहे. आपण जर विचार केला, राज्यकारभार कसाही असो, आतले लोक काम करणारे कसे आहेत ते महत्त्वाचं आहे ना. मग हे घटना त्या काळात सुद्धा घडली. मग यज्ञाचं संतुलन करायचं ठरवलं. असुरांचं राज्य आल्यावर मग याचं राज्य आलं, एक राज्य स्थापित केलं, दुसरं राज्य स्थापित केलं, तिसरं राज्य स्थापित केलं. त्याबरोबर आणि मग आल्यावर यज्ञातील हविर्भाव देवांना मिळणं बंद झालं. तो म्हणाला की यज्ञ करायची काय गरज आहे, यज्ञ करणं आणि देवांना जो हविर्भाव द्यायला पाहिजे, आणि हे सगळं बंद झालं. आणि बळीराजांनी मग काय ठरवलं? बळीराजांनी त्यामुळे ठरवलं की 100 यज्ञ पूर्ण केले असते. बळीराजा म्हणाला 100 यज्ञ पूर्ण झाले, अश्वमेध यज्ञाचं फळ त्याला मिळतं आणि इंद्रपद त्याला मिळतं. त्याची महत्त्वाकांक्षा चुकीची नाही. तो प्रल्हादाचा नातू असल्यामुळे अतिशय सत्वगुणी आहे, सगळं काही चांगलं आहे, त्याची अभिलाषा चूक नाही. तो जर इंद्रपदी बसला असता तर काही हरकत नव्हती, त्यांनीही इंद्रासारखंच काम केलं असतं. पण असलेला इंद्र पदच्युत होणे आणि दुसऱ्या इंद्राची स्थापना होणे हे संतुलन नाही. हे भगवंतांनी बघितलं, हे संतुलन नाही. तो ऑटोमॅटिक रिटायर झाला पाहिजे आणि दुसरा ऑटोमॅटिक तयार झाला पाहिजे, तर त्या इंद्रपदी तो बसू शकतो, अन्यथा जबरदस्ती करता येणार नाही. मग त्यांनी जर ते 100 यज्ञ पूर्ण केले असते तर, आणि मग ह्यांनी जर ते 100 यज्ञ पूर्ण करून जर तो गेला असता बळीराजा, तर त्याला कायमचं इंद्रपद मिळालं असतं. पण आसुरी संस्कृती जी त्याच्यासोबत होती ना, ते कशाला महत्त्व देते? भोग आणि भौतिकवादाला जास्त महत्त्व देतं. त्यामुळे विश्वाचं संतुलन सगळं बिघडलं असतं. हे भगवंताच्या लक्षात आलं. आज थोडा घशाचा त्रास आहे म्हणून मी गरम पाणी ठेवलं आहे जवळ. तर ही जी भौतिकवादी संस्कृती त्यांनी हाताखाली सांभाळायचं ठरवलं, तर त्या गोष्टीमुळे त्याचा यज्ञ पूर्ण होऊ शकला नाही. आता या यज्ञ न पूर्ण होण्याचं 2 कारणं आहेत. एक तर बळीराजाची महत्त्वाकांक्षा थोडी त्या ठिकाणी चुकली, कारण त्यांनी एवढे राज्य स्थापन केले, स्वर्गावर जाण्याची गरज नव्हती स्वारी करण्याची. आणि दुसरी गोष्ट, हाताखालची सेना काय आहे आपली ह्याच्याकडे लक्षच नाही. त्यामुळे त्याचा 100 यज्ञांचा भाग पूर्ण होऊ शकला नाही. मग पूर्ण होणार होता 100वा यज्ञ त्यांनी सांभाळ. आता त्यांनी सुरुवात केली, 99 यज्ञ पूर्ण केले. हविभाग मिळाले नाही भगवंताला, कोणत्याही प्रकारच्या देवतेला हविभाव देऊ देत नव्हते, तरी सुद्धा 99 यज्ञ पूर्ण झाले. सगळे नाराज आहेत.
घरामध्ये पूजा अर्चा चालू आहे आणि मोठे लोक जर नाराज असतील तर यज्ञात काय अर्थ आहे? सगळे नाराज होते. त्या नाराजी भगवंतापर्यंत जातेच. अहो असं असं चाललंय, तो बळीराजा जो करतोय ना ते सगळं चुकीचं होत आहे. बळीराजा स्वतः जरी चुकत नसला तर या सगळ्या घटना पृथ्वीवरती होत आहेत, याकडे भगवंता तुम्ही लक्ष द्या. असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी लक्षात घेतलं आणि 100वा यज्ञ जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्या यज्ञामध्ये बटरूप होऊन आपले भगवंत प्रगट झाले. देवेश्वराय देवाय देवसंभूती कारणे प्रभावे सर्वदेवानां वामनाय नमो नमः. सध्या वामनाबद्दल बोलते, मग त्रिविक्रमाबद्दल बोलू. आता वामनाच्या रूपात प्रार्थना. मग देवांची आई आदिती ती म्हणाली आम्हाला देवतेंना काही आनंदच नाही. त्यानंतर कोणतेही सगळे ऋषी नाराज झाले आणि ऋषींचं तर डायरेक्ट कनेक्शन देवाशी असतं. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आमच्याकडे आमचं काही होत नाही, आम्हाला काही समाधान मिळत नाही, कोणत्याही प्रकारचा यज्ञ होत नाही, सत्वगुण आता कमी झाला आहे. असा जेव्हा निरोप गेला तेव्हा 100व्या यज्ञामध्ये वामन देवांचं अवतरण झालं. मग अवतरण झाल्यानंतर हा बळीराजा दानशूर आहे. मुळात जे आहे ते असतंच, मुळात असल्यामुळे दानशूर आहे आणि वामन रूप समोर आहे. वामन रूप समोर आहे, समोर बळीराजा आहे. त्यांनी विचारलं की तुला काय पाहिजे, दक्षिणा काय पाहिजे, दक्षिणा काय पाहिजे असं म्हटल्याबरोबर ह्यांनी सांगितलं मला काही नाही, माझी छोटी छोटी पावलं आहेत, अगदी छोटी छोटी. वामनाच्या रूपाबद्दल आपण वर्णन केलं, छोटी छोटी 3 पावलं मला जमीन दे, माझ्या पावलांनी मोजून 3 पावलांची जमीन मला दे. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, पुढे काय घडलं ते महत्त्वाचं आहे. मग 3 पावलांची जमीन मागणी केली त्यांनी हो म्हटलं आणि हो म्हटल्याबरोबर यांनी ताबडतोब 10 मिनिटाच्या आत ज्या यज्ञपूर्ती होण्याच्या पूर्वी त्यांनी त्रिविक्रम रूप म्हणजेच विराटाचं रूप धारण केलं. इतके विराट झाले 3 पावलं. मग त्याचं रूपाचं वर्णन कसं आहे? त्रिविक्रमाचं रूप हे तर रोज म्हणावं म्हणतात. जेव्हा जेव्हा भागवत वाचतो तेव्हा काय काय नवीन निघतं तेव्हा अग्रे लघिमा पश्चान महतापि विधीयते नहि महिम्ना वामनैति त्रिविक्रमम अधिदाति दशावतार विदः. जे दशावतार जाणणारे लोक आहेत, जे दशावतार जाणणारे लोक आहेत ते सगळे या त्रिविक्रमाचं दर्शन घेतात आणि मनातल्या मनात प्रार्थना करतात. वामन रूप मुळातच पूर्ण रूप भगवंताचं आणि त्यामध्ये नंतर जे विराट रूप झालंय ते सगळ्यांनी बघितलंय बळीराजाच्या ह्याच्यात. लोकांना दिसलं नाही अज्ञानाच्या पडद्यामुळे की तो लहान आहे, ते लहानाला लहान समजले, हा त्यांचा दोष आहे. मग सुरुवातीला अतिशय लहान आणि नंतर अतिशय विशाल रूप धारण केलं त्यांनी. या सुरुवातीच्या लहानपणाने म्हणजेच वामन रूपाने भगवंताचे मूळ महात्म्य किंवा श्रेष्ठत्व झाकले जात नाही. जरी वामन रूपामध्ये तरी आला तरी त्यांचं दिव्य स्वरूप सगळ्यांना दिसत होतं. म्हणून हे दशारविद हा जो श्लोक आहे ना, म्हणून तो आपल्यासाठी लावून घ्यायचा. हा जो दशारविद म्हणजे जे दशावतार विद आहेत, जे दशावतार जाणणार आहेत त्यांना ते रूप दिसलं. म्हणजे जसं आपल्या भागवतामध्ये आपल्या महाभारतामध्ये जेव्हा विश्वरूप दर्शन झालं तेव्हा कृपाचार्य, भीष्माचार्य आणि अर्जुन यांनाच ते दिसलं. बाकी एकाला तर म्हणायलाच डोळे नव्हते आणि बाकीच्यांना ते दिसलं, सहनच झालं नाही त्याचं रूप. असं हे जे वामन रूप आहे ते दशावतार विद, ज्यांना हे दशावतार माहिती आहे त्यांनी तेव्हाच्या तेव्हा ओळखलं. मग शुक्राचार्यांनी ओळखलं नसेल का? शुक्राचार्य तर गुरु आहेत दैत्यांचे, त्यांनी सुद्धा ओळखलं. म्हणून दशावतारामध्ये गुण जाणणारे ज्ञानी लोक जे असतात ना ते त्रिविक्रम म्हणजे ब्रह्मांड व्यापणारा म्हणूनही त्याला ओळखलं जातं. म्हणून आपण अनंत जे आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो त्याची 1000 नावं जी आहेत तेच त्रिविक्रम रूप आहे म्हणून ओळखतात. रूप लहान पण महात्म्य अनंत, अणुरेणू इकडे आणि तिकडे ब्रह्मांड. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे वामन रूप म्हणजे अणुरूप आणि ब्रह्मांड छेदून जाणारं ते रूप म्हणजे ब्रह्मांड. म्हणजे वामनावतारामध्ये अणुरेणू रूपही दाखवलं आहे आणि ब्रह्मांडाचं संपूर्ण अस्तित्व सुद्धा दाखवलं आहे. आपण म्हणतो यशोदेला फक्त दाखवलं असं नाही, जे जे विचार करतील त्या सगळ्यांना. म्हणजेच त्यांनी तो श्लोक पुन्हा अग्रे लघिमा पश्चान महतापि विधीयते नहि महिम्ना वामनैति त्रिविक्रमम अधिदाति दशावतार विदः. जे जाणतील त्या सगळ्यांना ते ज्ञान. आणि आज ज्ञानाचा दिवस आहे कारण वामन अवतार आहे. वामन अवतार समजून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. आता ब्रह्माचं वर्णन म्हणजे त्या उपनिषदांमध्ये सुद्धा ब्रह्माचं वर्णन असंच केलं आहे की नाही. अणोरणीयान महतो महीयान म्हणजे अणुपेक्षाही सूक्ष्म आणि ब्रह्मांडापेक्षाही महान असा वामन आणि त्रिविक्रम असा एकत्रित अवतार. पहिल्यांदा 2 अवतार या ठिकाणी भगवंतांचे आपल्याला बघायला मिळतात. एकाच परब्रह्माचे 2 महान आविष्कार, ज्याला आपण इकडे विरोधाभास म्हणतो आपल्या जीवनाला. जाणे ब्रह्म जाणे माया दासबोधामध्ये म्हणतो ते सगळं स्वरूप भगवंतांचं या बळीराजाच्या समोर प्रगट झालंय. आता ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या त्या दृष्टीतला फरक काय होता? त्यावेळी दृष्टीतला फरक काय होता
तर अज्ञानी सर्वसाधारण काय म्हणायचे, बळीराजा व इतर असुरांना सुरुवातीला ते फक्त वामन रूप दिसलं. आता हे सगळं बघितल्यावर तरी आपल्याला ते वामनाचं त्रिविक्रम रूप दिसायला पाहिजे. वामन रूप दिसलं. त्यांनी केवळ बाह्य रूप पाहिलं की छोटासा व्यक्ती आलाय, छोटीशी पावलं आहेत, हातामध्ये दंड आहे आणि शिखा आहे आणि असं छोटंसं मूल आमच्यासमोर आलं आहे असं त्यांना दिसलं. आणि आल्यानंतर लागलीच बळीराजाने त्याला काहीतरी देण्याची सुद्धा इच्छा दाखवली. त्याला जर कळलं असतं की हा त्रिविक्रम आहे आणि महाविष्णू स्वतः आले आहेत तर कदाचित त्यांनी विचार नसता केला. म्हणजे अज्ञानाचा पगडा समोर भगवंत असून सुद्धा असतो. आणि दुसरं ज्ञानवंत जे आहे, दशावतार विद हा जो शब्द म्हटलाय त्यांनी, तो जे दशावताराचे मर्म जाणतात त्यांना त्या सूक्ष्म वामनातही संपूर्ण ब्रह्मांड व्यापणारे त्रिविक्रम रूप आधीपासूनच दिसत होते. म्हणजे जे कोणी भागवतकार मनापासून सांगत असतील त्यांना सुद्धा वामनाचं हे दर्शन झालेलं आहे. ह्याचा आनंद आपल्याला सगळ्यात जास्त व्हायला पाहिजे. कारण जाणणारे, नुसतं वाचन करणारे, नुसतं मनन करणारे, नुसतं चिंतन करणारे नाही, तर दशावतार भगवंतांनी कसे घेतले, चेतनेचा विस्तार होत होत भगवंत वामन रूपापर्यंत येऊन ताबडतोब त्रिविक्रम रूपाला त्यांनी गाठलाय. मग सुरुवातीला लहान पण ध्येय महान म्हणून प्रत्येक लहान महान कार्याची सुरुवात, ज्ञानाची कार्याची, चेतनेची सुरुवात ही अत्यंत सूक्ष्म असते, लहान असते. आज जर बीज पडलं असेल, आज आपलं नक्षत्र कोणतं आहे, त्यामध्ये त्रिकोण त्याचं चिन्ह आहे आणि यम त्याची देवता आहे आणि त्रिकोण म्हणजेच त्यांचं सुरुवात, कशाची तरी सुरुवात करण्याचं ते नक्षत्र आहे. या ठिकाणी जसं छोटंसं बीज पडलं ज्ञानाचं, छोटंसं, त्यांनी म्हटलंय वामन रूप आणि त्रिविक्रम रूप. तर वामनासारखं, वामनाची आपण तुलना करू शकत नाही, पण वामन रूपामध्ये त्रिविक्रम होणार आहे ना. म्हणजे बीमध्येच कल्पवृक्षाची निर्मिती आहे ना. एवढंसं बी आहे पण त्याचं केवढं मोठं झाड होतं. मग तसं आजचा जो दिवस आहे, आजचं जे नक्षत्र आहे, त्या नक्षत्रामध्ये जर एक छोटंसं बी पडलं ज्ञानाचं, तर त्या ज्ञानाचं म्हणजे त्या वामन रूपाचं त्रिविक्रमामध्ये बदल होत असतो. हा निसर्गाचा नियम आहे. आणि ह्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपले नक्षत्र, वार आणि त्या याच्या देवता आपल्याला सपोर्ट करत असतात, आपल्याला सहाय्यक ठरत असतात. आणि दुसरी एकच अट आहे त्यांची, जसं जमिनीमध्ये बी पेरतो, जमिनीमध्ये बी पेरलं तर वरून पाणी येणं ही भगवंताची इच्छा आहे, म्हणजे भगवंताची कृपा पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची कृपा आहे, नांगरणी झालेली असली पाहिजे. नांगरणी जर व्यवस्थित झाली असेल, नको त्या गोष्टी जर निघून गेल्या असतील, तर बी अति छान तरारून येतात. मग या ठिकाणी सुद्धा त्यांनी म्हटलं आहे की नम्रता पाहिजे. नम्रता असेल, अहंकार नसेल, तर बाकी आपल्याला वामन रूपामध्ये सुद्धा त्रिविक्रम दिसू शकतो. हे भागवतकारांनी सुद्धा इतकं गोड सांगितलं आहे सगळ्यांनी. तर नम्रतेच्या पोटातच, ह्या नम्रतेच्या पोटातच अनंत सामर्थ्य त्रिविक्रम सामावलेला आहे. अनम्रतेच्या पोटात मग कुणाजवळ आहे बी? आपल्याजवळ आहे. त्यांनी सांगितलं नक्षत्र, तिथी, वार सगळे अनुकूल आहे. मग फक्त रामांच्या जन्मासाठी आहे का? वार, तिथी, सब भय अनुकूल. रामांचा जन्म झाला, रोहिणी नक्षत्रावर कृष्णांचा जन्म झाला. अरे आमच्याही मनामध्ये जर ज्ञानाचा अंकुर फुटला तर ते सुद्धा अतिशय उत्तम नक्षत्र आम्ही सिद्ध करू शकतो. म्हणजे भगवंतांनी सतत आपली ती सोय करून ठेवलेली आहे. नंतर त्रिविक्रम लपलेलं असतं हे नम्रतेमध्ये समजू शकतं. म्हणजे वामनाकडे कसं बघायचं, हे वामनाकडे न बघता वामन आणि त्याचं दिव्य तेज होतं, उगीचच आपलं दुर्लक्ष होतं. कधी कधी एखादी चांगली दिव्य तेजस्वी वस्तू समोर येते, पण ते तसं नसेल असं नकारात्मक मन आपलं म्हणतं आणि प्रत्यक्षात तिथून आपल्याला काहीच मिळत नाही. पण त्रिकोण समोर आहे. योनी म्हणजे म्हटलंय की नवीन उत्पादनाची क्षमता आजच्या नक्षत्रामध्ये आहे. तर नवीन उत्पादन करत असताना कशाचं करा, पेरणी अहंकाराची करून टाका आणि ईश्वराची कृपा मागा. म्हणून अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, वामन अवतार बोलत असताना ज्ञानाव्यतिरिक्त काय बोलू शकतो आपण. अशा पद्धतीने त्रिविक्रम असलेलं ते रूप आहे ते आपल्या नजरेला पडणं म्हणजे हृदयाला आनंद देणारं ते वर्णन आहे. मग त्यामुळे वामन अवतार आणतात भागवतामध्ये आणि अतिशय सुंदर असं वामन रूपाचं दर्शन आपण घेतो आणि या सगळ्या गोष्टी कृती आपण भागवतामध्ये करत असतो. बळीचा संकल्प पूर्ण झाला आणि लहानशा वामनानं आपलं त्रिविक्रम रूप त्याला दाखवलं की नाही. मग दाखवत असताना वामन, मग आता बलीनी आता त्यांचा खंड असा बलीनी, मग त्याला जेव्हा लक्षात आलं हे सगळ्या गोष्टी घडतात आहे, विराट रूप बघणं सोपं आहे का, त्यांनी ते बघितलं आणि एक पाय, दुसरा पाय आणि तिसरा पाय आता मी कुठे ठेवू असं म्हटलं तर बली नम्र झाला. नम्र झाल्यावरती त्यांनी म्हटलं भगवंता माझ्या डोक्यावर ठेव. हे कोण म्हणू शकतो? ज्याच्याजवळ संस्कार आहेत. अन्यथा दुसरा असुर असताना त्यांनी मारामारी केली असती भगवंतांशी, की असं करतोय का, मग मी तुझ्याशी मारामारी करतो आणि तुला संपवतो. रावणाने तेच केलं आहे, कंसाने तेच केलं आहे. पण बली शेवटी प्रल्हादाचा नातू आहे, त्यामुळे ते गुण. म्हणून किती परंपरा महत्त्वाची आहे. ऋषी परंपरा, गुरु परंपरा, आपली आचार्य परंपरा, आपल्या आईवडिलांची परंपरा, आपली गोत्र परंपरा, आपली ऋषी परंपरा किती महत्त्वाची आहे.
त्यावेळी सुद्धा त्याने ताबडतोब नतमस्तक झालाय, भगवंतांना नमस्कार केलाय. आणि नुसता नमस्कार केला आणि इतकं गोड स्तोत्र त्यांनी म्हटलंय. बलीकृत वामन स्तोत्र नारद पुराण आणि बृहन्नारदीय पुराणामध्ये आहे. त्यांनी म्हटलं अद्यम मे सफलम जन्म, अतिशय सोपं आहे. अद्यम मे सफलम जन्म अद्य मे सफला मखा, मखा म्हणजे यज्ञ. अद्यम मे सफलम जन्म अद्य मे सफला मखा, जीवितम सफलम मेद्य कृतोर्थोस्मि न संशय. जय जय रघुवीर समर्थ. स्पष्ट म्हणतं मी कृतार्थ झालो. समोर भगवंत दिसले आणि मी कृतार्थ झालो असं म्हणणारं चरित्र कुणाचं आहे? वामन अवताराचंच आहे. फक्त वामन अवतारामध्ये समोर बळी आहे. म्हणजे कुणाच्या समोर अवतार घ्यावा हे सुद्धा ठरलेलं आहे. रावणाच्या समोर राम आलेत, कंसाच्या समोर कृष्ण आले, ते सगळे अवतार. म्हणून म्हटलं पूर्ण अवतारामध्ये ते मारणार आहेत. इथे नररूपातून बिचारा बाल्यावस्थेत आहे की नाही, आपण बाल्यावस्थेतून आता कुठे ज्ञानावताराकडे जातोय, त्याच्यासमोर भगवंत उभे राहिले. हा 5वा अवतार आहे. मग ह्या अवतार अद्यम मे सफलम जन्म अद्य मे सफला मखा, जीवितम सफलम मेद्य कृतार्थोस्मि न संशय. यामध्ये संशय नाही, मी कृतार्थ झालो. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. भगवंता तुम्ही तुमचं जे पाऊल आहे ते माझ्या डोक्यावर ठेवलं आणि मी कृतार्थ झालो असं म्हणणारा भक्त. म्हणजे त्यांनी तरी तपश्चर्या केली. प्रल्हाद अवतारामध्ये प्रल्हादांनी तपश्चर्या केली. आईला म्हटलं की मला माझी जागा दे, तपश्चर्या करून भगवंतांना प्राप्त केलं. ह्यांनी काही न करता सत्यधर्माने राहून समोर भगवंत आल्यावर नतमस्तक झाला. या सगळ्या गोष्टीचं खरंच बारीक चिंतन व्हायला पाहिजे. पहिल्या पावलामध्ये काय मागितलं त्यांनी? संपूर्ण पृथ्वी. अर्थातच पहिल्या पावलामध्ये काय, पृथ्वीच त्यांची आहे. तिन्ही जग, तिन्ही ब्रह्मांड त्यांचे आहेत, त्यामुळे त्यांनी पृथ्वी मागितली. दुसऱ्यामध्ये संपूर्ण अंतरिक्ष आणि स्वर्गलोकही मागून टाकला. आता तिसरं जे आहे, तिसरं वाक्य म्हणाले आता मी कुठे ठेवू? 2 पावलं तर संपली, सगळं घेऊन टाकलं मी तुझं आता. आणि तू कसा आहे? दाता आहे. तू दाता म्हणून स्वतःला मिरवतो. आता माझ्या 3ऱ्या पावलाचं काय करू? मग तो म्हणतो आत्मसमर्पण करतो. आपण करणार नाही. समोर जर काही आपल्या मनाच्या विरुद्ध आलं की मला स्वर्गाकडे जायचं आहे, स्वर्गारोहण करतोय, माझा 100वा यज्ञ सुरू आहे, असे कोण यज्ञ करू शकतं का? माझा 100वा यज्ञामध्ये भगवंता तुम्ही मध्ये म्हणजे का खोडा घालताय? असं कोणी पण हा अवतारामध्ये हा जो बळी आहे तो म्हणतो नाही, मी कृतकृत्य झालो भगवंता, तुम्ही माझ्याकडे आले, माझं सगळं गेलं तरी चालेल. आणि जेव्हा सगळं गेलं तरी चालेल तेव्हा भगवंत काय देतात हे आपण दुसऱ्या भागात बघणारच आहे. मग त्यांनी काय केलं? 3रं रूप आत्मसमर्पण. देवा माझा नमस्कार, माझ्या मस्तकावर तुम्ही तुमचं पाऊल ठेवा. माझ्या मस्तकावर. आपण तर मस्तक ठेवायला तयार नाही आहे. गुरूंच्या पावलावर मस्तक ठेवायला तयार नाही. त्यांनी त्यांचं पाऊल आपल्या डोक्यावर घ्यायचं ठरवलं. काय एक एक भक्त आणि काय एक एक लीला भगवंताच्या. हरी अनंत, हरी कथा अनंत. आणि तेव्हाच हरी येतो, अन्यथा हरी येत नाही. मग 3रं पाताळलोक. 3रं आणि मग त्यांनी मस्तकावर ठेवला पाताळलोक आणि मोक्ष. आता त्यांनी काय केलं? भगवंतांनी त्याची लीला दुसऱ्या भागात सांगते, कारण फक्त ही गोष्ट सांगते या ठिकाणी की पाताळ लोक आणि मोक्ष. मग ह्याची भक्ती पाहिली भगवंतांनी. खाली वाकले. हा जो खाली वाकला भगवंतांनी त्याच्या पायावर पाय ठेवला आणि दाबलंय त्याला. दाबत दाबत मी पहिल्यांदा प्रश्न विचारला होता आजोबांना, दाबलं आणि इतका चांगला म्हणता तुम्ही, तो आत्मसमर्पण झालं आणि त्याला दाबलं पाताळामध्ये. असं आजोबांना म्हटलं, शांत हो म्हणे, दाबलं नाही. त्याचं काय आहे म्हणूनच मी त्याचा दुसरा भाग केला. त्यांनी दाबलं त्यांना, म्हणजे चांगलं त्याला स्वर्गात न्यायचं, वर न्यायचं, आपल्या मांडीवर बसवायचं. जसं प्रल्हादाला बसवलं तसं नाही बसवलं त्याला दाबून टाकलं. हे चूक केलं म्हणजे चुका काढण्यात आपण पटाई, पण चुकांमधूनच आपण शिकतो. आपण जे शिकतो ते. मग त्यांनी काय केलं? पाताळलोक आणि मोक्ष. मग त्याला पाताळलोकाचं राज्य दिलं. म्हणजे पाताळलोक भक्तीवर प्रसन्न झाले आणि पाताळाचं राज्य दिलं. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट अजून घडली. नुसतं पाताळाचं राज्य दिलं नाही, जे कोणालाच मिळालं नाही आजपर्यंत. सगळ्या भागवतकारांना माहिती असेल, पण मला पहिल्यांदा कळल्यामुळे इतका आनंद झाला की नेहमीसाठी त्याचे द्वारपाल बनले. नेहमीसाठी. तू आहे तोपर्यंत तुझं राज्य आहे ना, तो बली चिरंजीव आहे. चिरंजीव आहे बली. आणि चिरंजीव बलीच्या सोबत भगवंत सतत आहेत. काय तो योग आहे. आणि काय ती काही त्याचं लक्षात घेतलं नाही. त्याचं काही लक्षात घेतलं नाही. तुला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. तुझ्या खालच्या लोकांनी त्रास दिला. आपण ही अष्टवसूंची कथा काल पाहिली की अष्टवसूंमध्ये ती कपिला गाय, ती गाय जी मिळवायची होती ती देववसूला मिळवायची होती. मग देववसूला त्रास दिला भगवंतांनी फक्त की तू मनुष्य जन्मात ये आणि तू आयुष्य भोग. पण बिचाऱ्या सातांची सुटका कशी केली?
जन्म झाला की मारला, जन्म झाला की मारला, जन्म झाला की मारला. म्हणजे त्यांची मुक्ती दिली त्यांनी. भगवंत किती गोड आहेत, भगवंत किती कृपाळू आहेत. जो जसं करेल तसं त्याला फळ मिळतं. आणि जन्मच त्यांचा मुळात म्हणजे दैत्य कुळातला असून सुद्धा प्रल्हादांचा अंश आहे. मग ही पण कथा सांगते पुढे त्याच्या वडिलांची सुद्धा. मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी म्हटलं मस्तकावर अहंकाराचं विसर्जन. आणि मुख्य म्हणजे भगवंत द्वारपाल म्हणे तो घरात. मी त्याची गोड कथा पुन्हा सांगते नंतर उद्या, जेव्हा तो जाऊ दे नंतर. मग तो वामनासारखं लहान, नंतर ज्ञानाची सुरुवात म्हणून वामन रूपामधून आपण हे शिकायचं आहे. आज आपली पेरणी झाली पाहिजे. त्रिकोण हा आपला आजचा मूळ म्हणजे बीज भाषण ज्याला म्हणतो आपण, बीज भाषण त्रिकोण आहे. आणि त्रिकोण म्हणजे नक्षत्राचं आज चिन्ह आहे. त्या चिन्हामध्ये जे बसवू ते बसणार आहे. आज बसतच असतं. आपण म्हणतो वास्तूच्याही बाबतीत तसंच आहे. वास्तूमध्ये वास्तू तथास्तू म्हणतो. कधी कधी आपण जे बोलतो तेच घडून जातं, कारण वास्तू सततच तथास्तू म्हणत असतो. तसं आजचं नक्षत्र तथास्तू म्हणो आणि त्या ज्ञानाचं बीज आपल्या डोक्यामध्ये हृदयामध्ये पडो, ही भगवंतचरणी प्रार्थना आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा खरंच मनापासून इच्छा आहे. असं जर म्हटलं तर मस्तकावर पाऊल ठेवणं याचा अर्थ काय? त्याला थोडासा का होईना अहंकार होता की नाही, थोडासा, की मला आता स्वर्गाचं राज्य कर. अरे एक सत्तेची नशा असते. ती नशा ही असतेच असते. ते मायेचं लक्षण आहे. भगवंतांना माया आणि ब्रह्म सगळंच कळतं. भगवंतांना ब्रह्म काय आणि माया काय सगळंच कळतं. हा मायेनी करतोय का कशाने करतोय हे काय त्यांना कळत नाही. त्यामुळे त्याची जी नशा आहे ती मायेच्या अंडर येत होती. त्यामुळे त्याच्या करण्याला त्यांनी नतमस्तक झाल्याबरोबर त्याला राग करून टाकलं त्याच्या प्रारब्धाला. मग अर्जुन सुद्धा तेच प्रश्न विचारतोय ना, भगवंता मला आजोबा दिसतात, मामा दिसतात, काका दिसतात, गुरु दिसतात, तू त्याची काळजी करू नको, मी आहे ना. मग असं प्रत्यक्ष सांगणार आहे ते. आणि या ठिकाणी तर याला काहीच नाही सांगावं लागलं. सरळ नतमस्तक झालं ना, मान खाली गेली की झालं. भगवंत सगळं बघून घेतात पुढचं. त्याची दुसरी गोड कथा दुसऱ्या आख्यानात ऐकू. मग मस्तकावर पाऊल म्हणजे अहंकाराचं विसर्जन. थोडासा अहंकार होता ना त्याला, की आपल्याला सत्ता मिळवायची. आता समजा आपण ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो, तर एक पुस्तकातून नाही, दुसऱ्या पुस्तकातून नाही, तिसऱ्या, हे माया आहे. त्यांचं म्हणणं जर तुम्हाला ज्ञान झालं या क्षणी, एक क्षण जरी खरं ज्ञान झालं तर पुढे काही शोधायची गरज नाही. भगवंतांनी स्वतः वचन दिलेलं आहे. पण तरीसुद्धा आपण जे करतो त्याला भगवंत दोष नाही समजत. कारण या व्यक्तीला वाटतं अजून मिळावं. ते पैसा का असे ना, की ज्ञान का असे ना, अजून मिळवायची ती लालसा असते ना, ती लालसा त्यांची जात नाही म्हणतात भगवंत. त्यामुळे ते तसे करतात. पण जर तो माझ्यासमोर नतमस्तक झाला तर मी त्याची ज्ञानाची लालसा सुद्धा पूर्ण करतो. हा वामन अवताराचा भाग महत्त्वाचा, सगळ्यात लक्षात घेण्यासारखा. आजच्या तिथी नक्षत्र वाराच्या दिवशी आणि आपल्या आई जगदंबेच्या कृपेने जेव्हा माणूस ईश्वरासमोर किंवा सत्याच्या समोर, यावरती मी स्वतःचं मत मांडू शकते. सत्य म्हणजे सुख आणि दुःख नाही. सत्याच्या समोर नतमस्तक होणे म्हणजे सत्य स्वीकारणे सोपं नाही. सत्य स्वीकारणे अतिशय कठीण आहे. का कठीण आहे? कारण हे सुख माझं आहे, हे दुःख माझं आहे, हे सुख खरं आहे, हे दुःख खरं आहे, ह्या म्हणण्यामुळे सत्याच्यापासून आणखी दूर जातो. अरे तू जे म्हणते ते सत्य नाही, तू जे म्हणते ते दुःख खरं नाही, हे जर तू मानलं आणि तिसरंच काहीतरी दृष्टा जर तुला बघता आला या सत्याकडे आणि या दुःखाकडे, तर बाकी तू सत्याकडे गेला. आणि ते सत्याकडे जाण्याचं काम वामन अवतारामध्ये आपोआपच घडलंय बलीचं. बलीने एवढी सगळी, आपण या ठिकाणी खरंच 1 मिनिटं जरी स्वतःला विचार केला आणि ज्ञान मिळालं, संपन्न झालो आणि आपण खूप मोठी प्रगती केली, त्यानंतर भगवंत समोर आले आणि पटकन खाली मान घातली, शक्य नाही. कारण मी माझ्या कर्तृत्वावरती एवढं मिळवलं, 100वा यज्ञ माझा सुरू आहे, काय देवामध्ये खोडा घालता, असं म्हणणारेच 99% लोक आहेत. पण बळी तसा नाही. त्यामुळे बळीराजाचं जे आहे, अद्यमे सफलम जन्म अद्यमे सफला मका जीवितम सफलम मेद्य कृतार्थोस्मी न संशय. माझ्यावरती संशयच नाही. माझ्यासारखे सगळे होतील. फक्त काय केलं त्यांनी? फक्त त्यांनी नतमस्तक झालं. मग गुरु विस्ताराचा कारक आहे. आणि गुरुग्रहसुद्धा आता हे नभोमंडलामध्ये 10 ग्रह आहेत. त्या 10 ग्रहांमधला गुरुग्रह सगळ्यात मोठा आहे आणि विस्ताराचा कारक आहे. गुरु ज्याचा चांगला आहे त्याचा विस्तार होतो. तो जर चुकीच्या ठिकाणी बसला तर त्याचाही विस्तार होतो. जेलमध्ये जावं लागतं. मग त्याच्यामागे शनी येतो, मग त्याच्यामध्ये राहू येतो, मग केतू येतो. पण गुरु सोबत असला आणि नुसता चांगल्या ग्रहात असला तर त्याचा विस्तार निश्चित आहे गुरुग्रहाचा. मग लहानशा वामनाने क्षणात त्रिविक्रम रूप घेऊन ब्रह्मांड व्यापलं आहे ना. आपल्यासमोरच, म्हणजे आपल्यासमोर म्हणजे घडलेली घटना बळीराजाची सांगितली. हे गुरुच्या अमर्याद ऊर्जेचं आणि विस्ताराचं शास्त्रीय प्रतीक आहे.
आत्ताही आपल्याजवळ जे ज्ञान झालं ते अखंड होणं. मग आता 3 पावलं म्हणजे पाऊल पहिलं चेतनेची पातळी, पृथ्वीलोक म्हणजे जडदेह. पहिलं पाऊल काय आहे? जडदेह घेऊन घेतला त्याचा. कल्पना करू ना, किती चांगली कल्पना आहे. आपला जडदेह त्यांनी घेऊन टाकला. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणत असताना माझं काही नाही, तू माझा आहे म्हणजे देह त्याला दिला. पहिला जडदेह दिला. स्वर्ग म्हणजे मन आणि बुद्धी पण त्याला दिली, जशी भीष्मांनी दिली. विष्णू सहस्रनाम जे आपण ऐकतो, भीष्मांनी बुद्धी दिलेली आहे, म्हणजे दुसरी त्यांनी बुद्धी पण दिली. आणि हे दिल्यामुळे तो वाकू शकला. तिसरी मान तो खाली घालू शकला. मस्तक म्हणजे आत्मा आणि अहंकार ते बाकी देत नाही आपण. पहिल्यांदा जडदेह देऊ. आपण हाताने म्हणतो, अगदी पाणी घालतो शंकरावरती, सगळं करतो जडदेहाने, सगळं करतो. हाताने फुलं आणतो. आता लाखोली वाहणार आहे आपण श्रावणामध्ये, सगळं करणार आहे. हाताने सगळं करू शकतो, कारण तो देह तयार आहे करायला. कारण देहाला स्वतःची वासनाच नाही आहे. देहाला सांगितलं कर की तो करतो. त्याच्यामुळे देह देणं सोपं नाही. बळीराजाने देह दिला, काही कठीण नाही. दुसरं मनबुद्धी दिली, ते बाकी थोडंसं जायचं. अरे बुद्धी, तो समोर आला, आपलं सगळं राज्य हिसकावून घेतो, घेऊ दे. मी जे मिळवलं, माझे नातेवाईक तुटले, तुटू दे. मला दुःख आलं, होऊ दे. ही जी बुद्धी आहे ती नाही सोडत ना आपण, ती दुसरी सुद्धा त्यांनी सोडली. आणि तिसरी म्हणजे आत्मा आणि अहंकार. ह्या आतमध्ये जो अहंकार बसलेला अहमभाव, आमचे महाराज म्हणायचे शब्द म्हणजे आपल्या नावामध्ये इतकं चिकटलाय, तो अहंकार सुटत नाही. बळी म्हणतो ते सुद्धा सुटलं आणि नतमस्तक भगवंतांचा पाय. जो गालिया मर्दन करत असताना भगवंतही त्याच्या डोक्यावर नाचले आहेत. ती सुद्धा कथा भागवतात आहे. मग ते डोक्यावर नाचणं म्हणजे अहंकाराचा नाश करणे. जेव्हा ईश्वर मानवाच्या शरीर मन आणि अहंकार म्हणजे या देहातून मन बुद्धी, मग पंचप्राण वगैरे ज्ञान घेण्यापेक्षा हा अवतार वाचला, नमस्कार केला, पावलं. जेव्हा ईश्वर मानवाच्या शरीर मन आणि अहंकार या तिन्हीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करतो, तेव्हा मानवाला पाताळासारख्या कठीण परिस्थितीतही ईश्वराचे नित्य सानिध्य म्हणजेच मोक्ष लाभतो. जय जय रघुवीर समर्थ. आता बलिकृत वामन स्तोत्र म्हणते आणि बरोबर थांबते. बलिकृत वामन स्तोत्र नारद पुराणामध्ये आहे. यांनी अवश्य लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी त्याचं चिंतन करावं, जेणेकरून आपल्याला सुद्धा त्याचा लाभ मिळतच असतो. अद्य मे सफलम जन्म अद्य मे सफला मखा जीवितं सफलम मेद्य कृतार्थोऽस्मि न संशयः अमोघामृतवृष्टिर्मयि समायातादि दुर्लभा त्वदागमनमात्रेण ह्यनायासो महोत्सवः. महोत्सव होणार आहे जीवनाचा. एतचे ऋषयः सर्वे कृतार्था नात्र संशयः यै पूर्वे हि तपस्तप्तं तदद्य सफलं प्रभो. कृतार्थोस्मी म्हणू आपण सगळेजण. कृतार्थोस्मी 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 न संशयः. कृतार्थोस्मी 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 न संशयः. तस्मात् तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमो नमः. कृतार्थोस्मी 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 न संशयः. तस्मात् तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमो नमः. त्वदाज्ञया त्वन्नियोगं साधयामीति मन्मनः. अत्युत्साहसमायुक्तं समाज्ञापय मां प्रभो. जय जय रघुवीर समर्थ. याचा अर्थ आहे तुमची आज्ञा शिरसावंद्य. नुसतं म्हणणं नाही. शेवटच्या श्लोकाचा अर्थ आहे तुमची आज्ञा शिरसावंद्य मानून तुमची सेवा करण्याकरता माझं मन अत्यंत उत्साहानं भरून गेलं आहे. कृपा करून मला आज्ञा द्या, मी काय करू. कृपा करून मला आज्ञा द्या, मी काय करू. आणि असं असताना आधीचचा जो शब्द आहे तो श्लोक सगळ्यांनी खरंच मी जर पाठवला तर एकदा तरी संध्याकाळी म्हणावा. कृतार्थोस्मी 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 न संशयः. तस्मात् तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां. तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चन. पूजाञ्चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण.